पुढे संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या पत्रकारिता ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या प्रशिक्षण शिबिराचा तिसरे व्याख्यान आहे आणि आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले आहे प्राध्यापक श्री राजू शेख सर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून मागील 14 वर्षापासून कार्यरत आहेत। सरांनी एम.फिल बीएड एम.ए. एम.फिल नेट केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी बॅचलर ऑफ जर्नलिझम पण त्यांचं झालेलं आहे। त्यांचे कला भारती आर्ट नावाची संस्था असून त्या अंतर्गत ते विविध स्पर्धा भरवतात। त्याचबरोबर बीएडच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा त्यांचा कला भारती आर्ट हा YouTube चॅनल आहे, त्यावर ते नेहमी मार्गदर्शन करतात। आज सरांना बोलवल्यानंतर सरांनी आपल्याकडे जो विषय घेतलेला आहे तो आहे प्रसार माध्यमांचे स्वरूप आणि त्यावर सर आपल्याला व्याख्यान देणार आहे। मी सरांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करू। धन्यवाद सर। आवाज माझा पूर्ण क्लिअर येतोय असं कोणीतरी एक फीडबॅक द्या मला की एक आवाज येतोय पूर्ण। हॅलो, प्रशिक्षणार्थींपैकी कोणतरी फीडबॅक द्या। सरांचा माझा आवाज येतोय आवाज। ओके, राहुल जाधव सर आपण फीडबॅक दिला त्याबद्दल धन्यवाद। आपण सुरू करणारच आहोत। आजचा जो विषय जो दिलेला आहे या प्रकल्पाच्या संदर्भात त्या विषया संदर्भात तर आपण बोलणारच आहोत। मात्र हा विषय सुरू करण्या अगोदर खरं तर संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही जी संघटना आहे किंवा ही जी सेवाभावी संघटना आहे याच्या माध्यमातून हा जो प्रकल्प ऑनलाईन प्रशिक्षणाचा आयोजित होतो या संदर्भातले अनेक वेळेस याची माहिती घेतली आणि त्या संदर्भातला आपण त्यामधला एक सहभाग आपण का नोंदवू नये या संदर्भातले बराच विचारमंथन करून खरं तर माननीय किसन हासे सर यांच्याशी बोलणं झाल्यानंतर या प्रकल्पाशी मी जोडले गेलो। खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे जे काही रोजगाराच्या संधी आहेत त्या तर आहेतच, मात्र पत्रकारितेमध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी आणि एक सेवा बजावण्याची एक चांगला एक मार्ग असू शकतो। त्या संदर्भातला बराच उहापोह जो आहे अनेक तरुणांमध्ये दिसत नाही किंवा लोकांमध्ये दिसत नाही, मात्र या क्षेत्रामध्ये सुद्धा एक उत्तम संधी असू शकते। एक चांगली आपण जे काही रोजगार जो आहे तो चांगल्या प्रकारे मिळू शकतो। हाच एक पथवे किंवा हाच एक विचार ठेवून आपण हा सगळा प्रकल्प जो आहे त्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर मी या सगळ्या टीमचा आभार व्यक्त करतो आणि माझा जो विषय जो आहे त्या विषयाकडे वाटचाल करतो। आजचा विषय जो आहे तो वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि प्रसार माध्यमातील पत्रकारिता हा एक आहे। पत्रकारिता एक दुधारी शास्त्र असं म्हटलेलं आहे। शास्त्र आणि सामाजिक दायित्व जे आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तिसरा जो आहे पत्रकारिता व फोटोग्राफी याच्या संदर्भातला एक विषय आहे। त्यानंतर पत्रकारितेमध्ये सामान्य ज्ञानाची जी गरज जी आहे तर ती किती महत्वपूर्ण आहे या सगळ्या विषयांच्या संदर्भात जे आहेत याच्या या व्याख्यानामध्ये आपण चर्चा करणार आहोत। मात्र विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सगळ्यात एक महत्वाचं की अनेक लोकांपासून किंवा विद्यार्थ्यांपासून बऱ्याच वेळेस पत्रकारिता हे क्षेत्र अनभिज्ञ असतं किंवा त्याची ओळख फार मोठ्या प्रमाणात राहत नाही। आज आपण ज्या प्रकल्पामध्ये आपण सहभागी आहोत बऱ्याच अंश आपण 100% जे काही ज्ञान किंवा माहिती आपण मिळू शकणार नाही, मात्र एक सुरुवात जी आहे की जे आपल्याला काहीतरी एक मार्गक्रमण करण्यासाठी दिशादर्शक होऊ शकते हा आशावाद या ठिकाणी महत्वाचा आहे। बऱ्याच वेळेस अंधारातली एक बऱ्याच वेळेस प्रकाशित करणारी एक पंथी सुद्धा बऱ्याच अंशी आपल्याला प्रकाश देत असते। त्यामुळे यासारखे पत्रकारिता प्रकल्प असणारे जे काही एक दिशादर्शक म्हणून आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये आपण ज्या काही क्षेत्रामध्ये जाणार आहोत त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला एक उपयोगाची ठरू शकते हा एक आशावाद तुमच्यासाठी मी देऊ इच्छितो। आजचा जो विषय आहे वृत्तपत्रे, वृत्तवाहिनी आणि प्रसार माध्यमे, खरं तर तीनही जे घटक आहेत त्या तीनही घटकाचा परिचय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आहे। मात्र त्याचं काम चालतं कसं, त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत किंवा कोणत्या अनुषंगाने ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या घडून येतात याची सुद्धा माहिती जी आहे त्या अनुषंगाने तुम्हाला होणं अपेक्षित आहे।
बऱ्याच वेळेस ज्ञान आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये बऱ्याच वेळेस गल्लत आपल्या त्या ठिकाणी होत असते. हा प्रकल्प जरी ऑनलाईन असला मात्र त्याची माहिती आणि त्या माहितीच्या स्वरूपांमधून निर्माण झालेलं ज्ञान हा नक्कीच आपल्यासाठी महत्वपूर्ण या ठिकाणी राहणार आहे. एक महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की बऱ्याच वेळेस जेव्हा आपण वृत्तपत्रे हा शब्दप्रयोग आपण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्यपणे एखाद्या स्टॉलवर किंवा घरी येणारे वर्तमानपत्र जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभं राहतं. आता वृत्तमानपत्र किंवा पत्रकारिता किंवा ह्या वेगवेगळ्या किंवा जर्नलिझम ह्या सगळ्या वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या अवतीभोवती फिरत असतात. मात्र याचा नेमका अर्थ काय हा सुद्धा लक्षात घेणं अपेक्षित आहे. खरं तर एक व्यक्ती होता मॅक्युलो आणि मॅक्युलोनी असं त्याच्या एका बुक्स मध्ये असं म्हटलेलं आहे. त्याचं बुकचं नाव आहे कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्री असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांनी त्या पुस्तकामध्ये एक गोष्ट नमूद केली आहे की तुमच्या अवतीभोवती प्रांत राज्य कोणतेही असो ज्यामध्ये कायदे मंडळ आहे, ज्यामध्ये शासन व्यवस्था असेल किंवा ज्यामध्ये न्याय व्यवस्था असेल, तर या व्यवस्थेपैकीही अजून एक व्यवस्था जी तुमच्यावर खूप अधिक प्रभावित करत असते किंवा एक प्रभाव ठेवत असते आणि ते म्हणजे पत्रकारिता. बऱ्याच वेळेस आपण अनेक पुस्तकांमधून किंवा वेगवेगळ्या सोर्स मधून हे सुद्धा वाचलेलं आहे की पत्रकारिता जी आहे ती चौथा स्तंभ आहे एखाद्या राज्याचा किंवा एखाद्या एकूण व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेवर निरंकुशपणे किंवा जी काही व्यवस्था चालत असेल त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम जे आहे ती बऱ्याच अंशी पत्रकारिता करत असते. आता आजच्या परिस्थितीमध्ये बदलणारं स्वरूप कदाचित अनेक अंशाने आपल्याला थोडंसं विचलित करणारं असू शकतं. मात्र आपल्याला बेसिक अर्थ किंवा एक बेसिक त्याची वाटचाल कशी असते किंवा एक आदर्श प्रणाली किंवा प्रोसेस त्या संदर्भात कशी असू शकते ते सुद्धा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित आहे. पत्रकारितेचे खरं तर आपण जर काम पाहिलं किंवा त्याचं कार्य जर पाहिलं तर 3 महत्वाची कामं जी आहेत ती पत्रकारिता किंवा पत्रकार किंवा वर्तमानपत्राचं त्या ठिकाणी राहत असतं. एक तर माहिती देणं, उद्बोधन करणं किंवा मनोरंजन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या वर्तमानपत्र किंवा त्या सेवेमध्ये आपल्याला दिसून येत असतात. आता चांगल्या रीतीने ही काम पार पाडता यावी वृत्तमानपत्रे किंवा पत्रकार यांना त्या संदर्भात स्वातंत्र्य असतं किंवा असंही आपण गृहीत धर समोर सकाळी नेऊन ठेवणं आणि एक प्रकारे त्यांचं जे काही एक भौतिक संपदेसाठी आवश्यक असणारा जो डाटा आहे किंवा जी माहिती आहे त्या बुद्धीची किंवा त्या विचारांची भूक भागवणं हे सुद्धा एक मोठं काम जे आहे किंवा कार्य जे आहे ते बऱ्याच अंशी जे आहे ते वर्तमानपत्राकडून त्या ठिकाणी होत असतं. मला कल्पना आहे की ह्या सगळी माहिती किंवा ज्ञान किंवा बातम्या किंवा जे काही आशय असेल त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रकारचे दबाव गट किंवा तंत्र जे काही एक मानसिकता असणारा जो प्रेशर आहे तो बऱ्याच अंशी या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करीत असतात. मात्र यामध्ये काम करणारे व्यक्ती जे असेल वेगवेगळ्या अधिकार क्षेत्रामध्ये काम करणारे जे व्यक्ती असेल किंवा स्वतः संपादक असेल किंवा उपसंपादक असेल किंवा फार खाली आपण जर विचार केला तर एखाद्या ग्रामीण भागामधून शहरी भागांमधून माहिती पाठवणारा पत्रकार असेल या सगळ्यांवर एक प्रकारे कोणता ना कोणता दबाव त्या ठिकाणी असू शकतो. मात्र जेव्हा व्रत किंवा सेवा आपण जेव्हा म्हणतो बऱ्याच अंशी या दबाव किंवा हे क्षेत्र जी काही एक क्षमता असणारी शक्ती असणारी जी कार्यस्थळ आहे ती सुद्धा बऱ्याच वेळेस बाजूला करून आपण पुढे त्या ठिकाणी जाऊ शकतो. पत्रकारितेचे वेगवेगळे प्रकार आहेत. जर आपण थोडंसं जनरल यासाठी घेतोय की आपल्याला मुख्य वृत्तपत्र याकडे जायचं आहे आणि नंतर वृत्तवाहिनी याकडे आपल्याला वळायचं आहे. ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या एकूणच परिस्थितीमध्ये बऱ्याच विषयावर आपण पत्रकारिता त्या ठिकाणी करत असतो. एक तर ग्रामीण पत्रकारिता हा एक विषय आहे किंवा विकास पत्रकारिता हा एक विषय आपण त्या ठिकाणी गृहीत धरू शकतो. शोध पत्रकारिता आहे किंवा संसदीय पत्रकारिता आहे, रेडिओ पत्रकारिता आहे, दूरदर्शन पत्रकारिता आहे. ह्या सगळ्या आस्पेक्ट जर धरल्या तर आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात येऊ शकते की रोजगार किंवा एका बंदिस्त किंवा एका राऊंड मध्ये तो नसून त्याची व्याप्ती खूप मोठी आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की एखादा हा प्रकल्पातून तुम्हाला एक प्रकारे थोडीशी जास्त अधिक माहिती मिळाली तर तुम्ही वेगळ्या अर्थाने काही वेगळं सुद्धा त्या ठिकाणी करू शकता आणि त्या फील्डमध्ये जाऊन जे आहे खरं तर नाव कमवण्यासाठी किंवा एक प्रकारे आपली जी काही बौद्धिक संपदा जी आहे ती त्याचं प्रेझेंटेशन करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ते मांडण्यासाठी त्याचा उपयोग हा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतो. बऱ्याच वेळेस चित्रपट पत्रकारिता ही सुद्धा अशी आहे की बऱ्याच वेळेस ऑडियन्सचं लक्ष जे आहे त्या ठिकाणी वेधून घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. बऱ्याच वेळेस जर एक लोकमत सारख्या वर्तमानपत्रामध्ये किंवा सकाळ सारख्या एका वर्तमानपत्रामध्ये
चित्रपटावर एखाद्या व्यक्तीवर सिरीज करणारा अनेक आपल्याला पत्रकार त्या ठिकाणी दिसू शकतात. असंही असतं की बऱ्याच वेळेस पेज 3 पत्रकारिता आहे किंवा पीक पत्रकारिता आहे, हे जरी वेगवेगळे प्रकार असले तरी आपल्याला काही अंशाने वेगवेगळ्या प्रकारानुसार नेमकं वर्तमानपत्राचं काम कसं चालतं, कशा पद्धतीने चालतं हे माहीत करून घेणं अपेक्षित आहे. जेव्हा एक सगळ्याला तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या स्टॉलवर किंवा घरी येणारा वर्तमानपत्राचा प्रवास हा किती मोठा असतो. बऱ्याच वेळेस जी काही वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्राला बऱ्याच वेळेस आपले प्रतिनिधी जे आहेत त्या तालुका वाईज, समजा आपण एखाद्या वर्तमानपत्राचं उदाहरण आपण घेतलं तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर ते वर्तमानपत्र काम करत असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये त्याचे प्रतिनिधी जे आहेत त्या ठिकाणी काम करत असतात आणि ते त्या भागामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना असतील किंवा प्रसंग असेल तर त्या वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रतिनिधीकडे, तालुका प्रतिनिधीकडे आणि तालुका प्रतिनिधींकडून ते जिल्हा प्रतिनिधीकडे त्या ठिकाणी ते पाठवत असतात. आणि ही प्रक्रिया इतकी वेगाने असते का प्रत्येक बातमी आल्यानंतर ती कंपोज करणं किंवा ती स्वीकारार्ह आहे का, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन तर काही नाही ना, त्याचा समाजावर वेगळा परिणाम किंवा इम्पॅक्ट तर होणार नाही ना, ही सगळी जबाबदारी त्या संपादकावरती असते. आणि बऱ्याच वेळेस तुमचं वर्तमानपत्र हे वेळेत काढणं गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी ह्या सगळी प्रक्रिया जी आहे ऑब्जेक्शनची किंवा संपादनाची किंवा एडिटची ती फार कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी संपादित होत असते. त्यानंतर संपादित झालेला भाग पुन्हा एकदा कॉम्प्युटराईज करणं, तर कंपोजिंग करणं आणि त्यानंतर त्याच्या जे काही पुढच्या प्रोसेस असतील त्याच्या प्लेट तयार करणं किंवा एक प्रकारे त्याचं प्रिंटिंग करणं आणि प्रिंटिंग झाल्यानंतर पुन्हा त्याचा प्रवास जो आहे तो वितरणाकडे त्या ठिकाणी होत असतो. आता हे सगळं करत असताना ही सगळी व्यवस्था या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असते. आता मुख्य प्रश्न असा आहे की मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपली भूमिका काय आहे? आपली भूमिका ही आहे की जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये काम करणार आहोत किंवा या क्षेत्रामध्ये आपण प्रत्यक्ष सहभाग घेणार आहोत असाल, तुम्ही शहरी भागामध्ये असा किंवा तुम्ही ग्रामीण भागामध्ये असा, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच घटना या आपण सहजतेने घेत असतो. मात्र प्रत्येक घटना ही कोणाच्या ना कोणाच्या तरी एखाद्या ऑडियन्स, एखाद्या व्यक्तीची वाचनीय असू शकते, ती थोडी अनाकलनीय असू शकते, थोडीशी ती एक इंटरेस्ट निर्माण करणारी असू शकते. आज बऱ्याच अंशी आपण राजकीय बातम्या त्या ठिकाणी प्रसारित करत असतो, काही फीचर्स त्या ठिकाणी असतात, काही व्यक्ती विशेष आपल्या आजूबाजूला असतात, काही आकस्मिक होणाऱ्या घटना ज्या एक प्रकारे ऑडियन्सला किंवा वाचकाला ते आकर्षित करू शकतात. अशा खूप साऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या एक प्रकारे विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या त्या ठरू शकतात. वार्ताहराचे किंवा वार्तांकनाचे काम जे आहे ते बातम्या मिळवणं, त्यानंतर संकलित त्या ठिकाणी करणं. वृत्त संपादकाच्या हाताखाली बऱ्याच वेळेस मुख्य उपसंपादक ते असतात, तेही त्यांचं ते काम जे आहे एडिटचं त्या ठिकाणी करत असतात. वृत्तमान पत्रकारितेचं स्वरूप जे आहे बऱ्याच अंशी असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या आशयाला घेऊन पत्रकारिता पुढे गेली पाहिजे. मात्र बऱ्याच अंशी आता आपल्याला राजकीय ज्या बातम्या आहेत त्याचं प्राबल्य त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस दिसतं. खरं तर विकासाची पत्रकारिता असेल किंवा शेतीविषयक पत्रकारिता असेल किंवा उद्योगधंद्याविषयी सांगणारी एखादी पत्रकारिता असेल किंवा स्कूल जगत विषयी एखादी सांगणारी एखादी बाब असेल, हे सगळे आशय घेऊन पुढे जाणं खरं तर याला त्या ठिकाणी खरा न्याय देणारी पत्रकारिता त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. मात्र वृत्तपत्र जे आहे त्याची पत्रकारिता जी आहे ती या पद्धतीने त्या ठिकाणी होत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा घटक जो राहतो की पत्रकारांना बऱ्याच अंशी जाहिराती ज्या आहे किंवा वर्तमानपत्राचं जे काही एक म्हणूया की आधारस्तंभ किंवा एखाद्या ग्रोथ किंवा विकासासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या पैशा रूपाने त्या ठिकाणी उभे राहत असतात. तर या ठिकाणी सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही पत्रकार असेल त्यांना बऱ्याच अंशी त्या क्षेत्रातील जे काही वेगवेगळ्या कंपनीज असतील किंवा व्यक्तिविशेष असेल किंवा आणखी इतर काही बाबी असतील की ज्या माध्यमातून त्यांची जाहिरात किंवा त्यांची प्रसिद्धी इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वर्तमानपत्र करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून जाहिरात जमा करणं आणि वर्तमानपत्रांकडे देणं हे सुद्धा एक काम जे आहे नवोदित असणारे जे काही पत्रकार किंवा त्या पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी करावं लागतं. तर एकूण ही एक सायकल आहे का जे बातमीचा जन्म किंवा बातमीचा सोर्स सापडल्यापासून ती बातमी शोधणं आणि वर्तमानपत्रामध्ये ती छापून आणणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं ही सगळी प्रोसेस यामध्ये त्या ठिकाणी होत असते. याचाच अपोजिट जर आपण थोडासा विचार केला तर आपण म्हणतो की येणाऱ्या काही कालावधीमध्ये जेव्हा
वृत्तवाहिन्यांमध्ये जेव्हा बातम्या सुरू झाल्या तर बऱ्याच लोकांनी हे एक भीती व्यक्त केलेली होती त्या ठिकाणी की आता वर्तमानपत्र टिकू शकतात की नाही. मात्र विद्यार्थी मित्रांनो खूप काळ त्या ठिकाणी लोटलेला आहे आणि या लोटलेल्या कालावधीमध्ये सुद्धा आजही एक प्रकारे असं आपण म्हणूया की वर्तमानपत्र जी आहेत ती बऱ्याच अंशी टिकून आहे. आता तुम्ही म्हणाल की सर याचं वर्तमानपत्राचं काम या पद्धतीने होत असेल तर एक प्रकारे वृत्तवाहिन्या ज्या आहेत त्यांचं काम कशा पद्धतीने होतं. बऱ्याच वेळेस आपण सगळेजण टेलिव्हिजनच्या समोर बसून आपण बातम्या वाचत असतो. अनेक ब्रेकिंग न्यूज असणारी स्पर्धा, त्यानंतर तिथं काम करणाऱ्या व्यक्ती त्या फेज मध्ये असल्यानंतर इतकी घाई आणि गर्दी आणि निर्णय क्षमता त्या ठिकाणी आवश्यक असते की एखादी प्रकारे संपूर्ण ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे त्या ठिकाणी जॉईन असतात याचा अर्थ असा की एखादा न्यूजपेपर आपण गृहीत धरला तर ग्रामीण भागामध्ये किंवा तालुका वाईज अनेक प्रतिनिधी हे काम करीत असतात. मात्र टीव्ही चॅनलचं जर आपण पाहिलं तर एकच एक प्रतिनिधी पूर्ण जिल्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी काम करत असतो. एक प्रकारे कॅमेरामन आणि दुसरा जो काही निवेदक असेल तो निवेदक त्या ठिकाणी काम करीत असतो. आता याची काम करण्याची व्याप्ती किंवा याच्यामध्ये रोजगार एक प्रकारे जॉब मध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी तफावत आहे. मात्र ज्या वेळेस बातमी कॅप्चर केली जाते, आता गृहीत धरा की एखादा कार्यक्रम शिर्डीमध्ये होत असेल आणि त्या शिर्डीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची चित्रफीत जी आहे ती एखाद्या स्टुडिओमध्ये जात असेल, त्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर एडिटिंग होत असेल, त्याच्यामध्ये संस्कार काही झाल्यानंतर ती लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत असेल. मात्र या पोहोचण्याच्या कालावधीमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी गृहीत धराव्या लागतात. ती अशी आहे की एक प्रकारे येणारी क्लिप काही ऑब्जेक्शनेबल आहे का, त्यानंतर याच्यामध्ये छुपी काही जाहिरात आहे का, त्यानंतर याच्यामध्ये संवाद जे आहे ते संवाद योग्य आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच जे काही टीव्ही रिपोर्टर असेल किंवा टीव्ही तिथे काम करणारे जे काही संपादक असेल ते संपादक त्या पद्धतीची माहिती घेऊन तो आशय त्या ठिकाणी प्रसारित करत असतात. आता वृत्तपत्र असो किंवा वृत्तवाहिनी असो यांच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाची बाब आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते ती म्हणजे जबाबदारी. आता तुम्ही म्हणाल की सर दोघांचीही भूमिका जी आहे ती लोकांपर्यंत जे काही बौद्धिक आशय असेल, माहिती असेल, मनोरंजन असेल, एखादी बातमी असेल ती पोहोचवणं ही आहे, मग त्यांच्यामध्ये जबाबदारी काय. बऱ्याच अंशी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की वर्तमानपत्राची किंवा टीव्हीची किंवा वृत्तवाहिन्यांची एक चूक सुद्धा लोकांमध्ये असंतोष निर्माण करू शकते. आता तुम्ही म्हणाल की ही प्रोसेस कशी आहे, तर थोडस जर आपण बॅकला जर आपण गेलो तर आपण काही स्वातंत्र्य लढ्यातील काही व्यक्तींचा जर आपण अभ्यास केला, समजा लोकमान्य टिळक असेल जे पत्रकार होते, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकरांचा विचार केला ते पत्रकार होते, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते, महात्मा गांधींनी सुद्धा बऱ्याच प्रमाणात जे आहे पत्रकारिताच्या माध्यमातून आपले विचार जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आता या लोकांनी ज्या अर्थाने योग्य पत्रकारिता करून एक प्रकारे देश स्वतंत्र होण्यासाठीची जी एन्व्हायरमेंट किंवा ज्याला वातावरण आपण म्हणूया तो वातावरण तयार केलं, तीच एक प्रकारे वातावरण निर्मितीची क्षमता जी आहे त्या दोन्ही वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी राहू शकते. बऱ्याच वेळेस असं गृहीत धरा की एखाद्या समाजाचा किंवा एखाद्या धर्माचा एखादा ग्रंथ समजा विघातकपणे जाळल्या जात असेल किंवा एखादी इमारत असेल ती जाळल्या जात असेल किंवा एखाद्या ठिकाणी काही विचलित घटना जर घडत असेल आणि त्याच माध्यमातून जर तो आशय लोकांपर्यंत पोहोचवला जात असेल त्यावेळेस ही जबाबदारी त्या ठिकाणी दिसून येते की तुम्ही कोणत्या प्रकारचा आशय प्रेझेंट करणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस लहान मुलं एखादा गुन्हेगार असेल तर त्याचा चेहरा दाखवला जात नाही. बऱ्याच वेळेस एखादा गुन्हेगार धरल्यानंतरही त्याला जे काही तिची ओळख जी आहे ती ओळख त्या ठिकाणी लपवली जाते. किंवा एखादी स्त्री असेल त्याच्यावर एखादं काही संकट आलेलं असेल किंवा ती अत्याचारित असेल तर त्या स्त्रीचा चेहरा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जात नाही. ही एक नैतिक जबाबदारी वर्तमानपत्राची असते की ज्या माध्यमातून एक वेगळा संदेश दिला जाऊ शकत नाही. एक जबाबदारी किंवा एका लिमिटेशन्स पर्यंत जो काही सकारात्मकपणा जो आहे त्या एक पॉझिटिव्हनेस जोपर्यंत वृत्तमानपत्र किंवा वृत्तवाहिनी याच्यातून बाहेर पडू शकतो तोपर्यंत समाजाची प्रगती किंवा समाजाचा भाग जो आहे त्यामध्ये शांतता आहे असं बऱ्याच वेळेस आपण म्हणू शकतो.
तुम्ही पहा, बऱ्याच वेळेस ज्या काही एखादी दंगल जर घडली तर बऱ्याच वेळेस आपण समुदायाचं नाव घेत नाही किंवा कोणी घडवली हे आपण सांगत नाही म्हणजे वर्तमानपत्राची जी जबाबदारी आहे, कारण त्याचा ऑडियन्स असणारा कोणीतरी तिसराही आहे की त्याची माहिती वाचत असतो. बऱ्याच वेळेस आपण समूह हा शब्द वापरतो, बऱ्याच वेळेस गट हा समूह आपण शब्दप्रयोग त्या ठिकाणी करतो. मात्र प्रत्यक्षात असणारी जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी नमूद करत नाही, कारण काही नैतिक असणारी जी काही इथिक्स आहे ती इथिक्स सुद्धा आपल्याला या माध्यमातून एक पत्रकार म्हणून, एक संपादक म्हणून किंवा एक मीडिया म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावी लागतात. तर ही सुद्धा जबाबदारी आहे. म्हणजे वर्तमानपत्रांमधली पत्रकारिता, वृत्तवाहिन्यांमधली पत्रकारिता आणि दोघांतला फरक कोणता आहे तेही आपल्याला माहिती आहे, कारण एक प्रिंट मीडिया आहे, एक डिजिटल मीडिया आहे. किंवा त्यांची जबाबदारी काय आहे किंवा जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे ते सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आता ही सगळी माहिती जरी आपण सादर करत असलो किंवा सांगत असलो, आज आपल्या मनामध्ये एक वर्तमानपत्राविषयी किंवा एखाद्या वाहिनीविषयी कदाचित काही गृहीतक तयार असतील. ते चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, मात्र बदलता येणाऱ्या काही कालावधीमध्ये याचं स्वरूप आणखीन पुढे जाऊ शकतं या संदर्भातली धास्ती भीती आपल्या सर्वांना ती राहणार आहे. म्हणून चांगले लोक, चांगले विद्यार्थी, चांगले काम करणारे यामध्ये येणं अपेक्षित आहे, जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात पीत पत्रकारिता जी आहे ती होणार नाही, कारण ती करण्यासाठी सुद्धा त्यामध्ये काम करणारे लोक किती प्रामाणिक आहे, ते त्यांचा समूह कुठून आलेला आहे किंवा त्यांनी किती ते विचारांते आलेले आहेत हा सुद्धा महत्वाचा भाग त्या ठिकाणी राहणार आहे. जरी हा प्रकल्प छोटा असला किंवा पत्रकारिता किंवा वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीवर आपण बोलत असतो, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक वेळेस आपल्याला जेव्हा आपल्याला काम करावं लागणार आहे तेव्हा आपल्याला सत्सद विवेक बुद्धी ठेवून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे, असं मला त्या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करावं असं वाटतं. त्या ठिकाणी दुसरं एक असं म्हटलेलं आहे की पत्रकारिता ही दुधारी शस्त्र आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग असं त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला आपण म्हणतो तर ते का आहे? विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण पत्रकारिता किंवा हॅलो हॅलो कोणाला काही बोलायचं आहे का? हॅलो सर, एक मिनिट. आपलं लेक्चर 8 मिनिटानंतर बंद होईल. माननीय मिलिंद जोशी सर, मिलिंद जोशी सर, आपला माईक आहे ना मधून मधून चालू होतो आणि आपल्या घरातील आवाज येण्यामुळे सर्वांना डिस्टर्ब होत आहे. कृपया आपलं माईक बंद ठेवावं. सर सुरू करत एक 8 मिनिटानंतर लेक्चर रिजॉईन होईल. सर सुरू. येस, बऱ्याच वेळेस नाही, काही प्रश्न असले तर विचारा, जेणेकरून मला लगेच या ठिकाणी कळू शकतं. पत्रकारिता याला दुधारी शस्त्र असं म्हटलेलं आहे. आता याला शस्त्र का म्हटलेलं आहे आणि शास्त्र कसं आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला विचार करणं मला वाटतं थोडंसं महत्वाचं वाटतं. ते या अर्थाने काही खरोखरच शस्त्र आहे विद्यार्थी मित्रांनो. जरी आपण काही गोष्टी वाचत असलो, पाहत असलो, तर त्या माध्यमातून एक मनोभूमिका, एक विचार आपण तयार करत असतो. आता एक जनरल गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही काही मत व्यक्त करता, जेव्हा तुम्ही 4-8 लोकांमध्ये जेव्हा असता, जेव्हा तुम्ही मत व्यक्त करता, तर हे मत व्यक्त झालेलं तुम्ही कुठेतरी ऐकलेलं असतं, कुठेतरी पाहिलेलं असतं आणि त्या माध्यमातून तुम्ही ती माहिती प्रसारित करीत असतात की नाही नाही हे असं असं आहे. आता एक गोष्ट त्या ठिकाणी पडते की तुमच्या मनातलं हे गृहीतक, ही जी काही रचना असेल किंवा जी शब्द रचना असेल किंवा जो विचार असेल तो तुम्ही कुठेतरी ऐकलेला असतो, याचा अर्थ तुम्ही माध्यमांमधून तो ऐकलेला असतो. आता माध्यमांमधून ऐकलेला असतो म्हणून तुमचे विचार आणि त्या संदर्भातली पॉझिटिव्हनेस, निगेटिव्हनेस कुणीतरी एक रिस्पॉन्स आहे मला. पिंजारी सर, आवाज येतोय का माझा? येतोय सर, येतोय, आवाज येतोय आता. हो सर. ओके ओके, गुड, थँक्यू. आपण ज्या मुद्द्यांवर चर्चा करत होतो की पत्रकारिता हे दुधारी शस्त्र आहे. आता ते या अनुषंगाने मी म्हटलेलं आहे की त्याची 2 उदाहरणं मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. एक असं आहे की नेपाळच्या एव्हरेस्टवर एक व्यक्ती त्या ठिकाणी गेलेला होता किंवा एक जो काही समूह असेल तो त्या ठिकाणी गेलेला होता.
आणि त्यांनी हा दावा केला त्या ठिकाणी की आम्ही एव्हरेस्ट सर केले. तो मेसेज महाराष्ट्रामध्ये येऊन धडकतो आणि अनेक वर्तमानपत्र जी आहेत त्या एका महत्वाच्या हेडिंग खाली ती बातमी त्या ठिकाणी प्रसिद्ध करतात. आता गृहीत धरा ही एक घटना प्रत्यक्षात नेपाळच्या त्या एव्हरेस्ट पर्यंत जो काही व्यक्ती असेल तो त्या ठिकाणी गेलेला नसतो, मात्र जाण्याच्या ज्या काही जवळ आहे त्या घटनेजवळ तो असतो किंवा त्या परिस्थितीसमोर तो असतो. आता बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झाली, सर्वांकडे तो मेसेज गेला, अनेकांनी एव्हरेस्ट सर केले म्हणून काही बक्षिसे डिक्लेअर केली, काहींनी सत्कार त्या ठिकाणी आयोजित केले आणि कालांतराने ही गोष्ट जेव्हा प्रकाशात आली की नाही, अजून एव्हरेस्टचा जो काही पॉइंट त्यांचा जो होता त्या तिथपर्यंत तो गेलेला नाही किंवा तिथपर्यंत तो पोहोचलेला नाही. मग प्रश्न असा पडतो की वर्तमानपत्रांनी बातम्या दिल्या कशा, हा एक भाग. दुसरा एक महत्वाची गोष्ट आहे की एखादी अफवा पसरते एखाद्या शहरामध्ये गावामध्ये की एखादी अमुक अमुक वस्तू असेल किंवा धर्मग्रंथ असेल, काही अज्ञातांनी तो जाळला किंवा त्याचा अपमान केला, तर अशा अफवांच्या माध्यमातून एखादी बातमी प्रसारित होते आणि ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पसरते. त्यावेळेस हा प्रश्न पडतो की अशा बातमींच्या माध्यमातून तुम्ही इन्फॉर्मेशन देताय, न्यूज देताय की वस्तुस्थिती ती काय मांडताय. मग ती मांडलेल्या वस्तुस्थितीच्या माध्यमातून एक प्रकारे दंगली होऊ शकतात, एक प्रकारे दोन समाजामध्ये दोन गटामध्ये तेढ निर्माण होऊ शकतात. त्यामुळं आलेली बातमीची सत्यता पडताळणे, ती पाहणे ती योग्य आहे की नाही योग्य आहे, तरच ती प्रकाशित करण्याचा एक प्रकारे डिरिंग करणं, त्याचं आव्हान स्वीकारणं हे महत्वाचा भाग आहे. आता बरेच जण तुमच्यापैकी जे काही स्वीकृत लोक असतील ते असं म्हणू शकतात सर पूर्वी पत्रकारिता हे बरेच वेळेस सेवा त्या ठिकाणी मानल्या जायची किंवा एक प्रकारे ते स्वीकारलेलं काम असायचं, परंतु आज तर तो बिझनेस आहे, आज तर तो धंदा आहे. मग या माध्यमातून आपण पत्रकारिता जी आहे ती कशी वाचवायची हा मोठा प्रश्न आहे. प्रामाणिकपणे काम कसं करायचं, तर हा खरं तर स्वाभाविक आहे की आता आपल्या मनामध्ये तो विचार येऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की जगामध्ये काही शाश्वत असेल तर ते एक सत्य आहे ज्याच्या बाजूने बरेच जण लोक राहतात, आणि एक आहे की कष्ट, हार्ड वर्क ज्याला आपण म्हणतो, की या दोन माध्यमातून जो ज्याची बाजू धरेल तो तितक्याच प्रकर्षाने पुढे जाईल, हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती असो किंवा एखाद्या वर्तमानपत्राची एजन्सी असो किंवा एखादा वर्तमानपत्र समूह असो, त्याला सत्याची बाजू आणि त्या संदर्भात करावी लागणारी मेहनत ही त्या प्रकर्षाने त्या ठिकाणी येणारीच असते. जर एखादा समूह, गट किंवा ही जितक्या प्रामाणिकपणे काम करत असेल, ती प्रामाणिकपणाची जी काही बाजू आहे ती खालपर्यंत झिरपत राहते, ज्या ठिकाणी एखादा ग्रामीण पत्रकार सुद्धा काम करीत असेल. आता ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर हे शास्त्र जरी असला, तर मी बरेच वेळेस असं म्हणेल की हे शास्त्र आहे, मग मात्र त्याचा पॉझिटिव्ह उपयोग अनेकदा झालेला आहे. बऱ्याच वेळेस स्वतंत्र लढ्यामध्ये त्याचा उपयोग झालेला आहे. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस जे संकट आपल्या महाराष्ट्रावर किंवा एखाद्या देशांमध्ये ज्या ठिकाणी निर्माण होतं, तेव्हा लोकांमध्ये ज्वलज्वल भावना जी आहे, देशप्रेम जे आहे, ते निर्माण करण्याचं काम ही वर्तमानपत्रच त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळं हे एक प्रकारे विघातक म्हणूनही समोर जाऊ शकतं आणि एक प्रकारे देशनिष्ठा किंवा देशभक्ती जागवण्याचं काम सुद्धा हे वर्तमानपत्र करू शकतात. आता शस्त्र आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह कसं आहे. मध्यंतरी एका लहान मुलाच्या ऑपरेशनची एक गोष्ट होती, त्याला खूप इकॉनॉमिक पैशाची गरज त्या ठिकाणी होती आणि एक सहज बातमी त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि प्रसिद्ध झाल्यानंतर अक्षरशः अनेक दानशूर व्यक्तींनी त्या लहान मुलीच्या इलाजासाठी किंवा आजारपणासाठी असणारी खूप चांगली मदत त्या ठिकाणी केली. तुम्हाला माहिती असेल, मध्यंतरी एक महाराष्ट्र स्टेटवर एक बातमी प्रसिद्ध झालेली होती की दोन बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात, खेळाच्या मैदानासाठी प्रॅक्टिस करतात, त्यांना ऑलिम्पिक मध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि मात्र घरची परिस्थिती तशी नाही, त्यांना प्रशिक्षक नाही, पैसे नाही किंवा कोणी घरची असणारी परिस्थिती जी आहे ती जेमतेम आहे. आणि जेव्हा ती वर्तमानपत्रामधून किंवा वृत्तवाहिन्यांमधून जेव्हा ती बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा अनेक लोकांनी त्या व्यक्तींना दत्तक त्या ठिकाणी घेतलं, शिक्षणाची सोय त्या ठिकाणी केली, त्यानंतर प्रशिक्षणासाठी किंवा खेळासाठी आवश्यक असणारी साधनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. शेवटी हे पॉझिटिव्हनेस येतं कुठून असा जर विचार केला तर हे सगळं या माध्यमातून येत असतं असं आपण म्हणू शकतो. आता जसं वर्तमानपत्र आहे किंवा जसं वृत्तवाहिनी आहे, तसं सोशल मीडिया जो आहे, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा मी पत्रकारिता हे शस्त्र कसं असू शकतं या संदर्भातली मी चर्चा करत होतो. मध्यंतरी नगर जिल्ह्यामध्ये दोन मुली ज्या आहेत, शालेय स्तरावरच्या मुली,
त्या प्रॅक्टिस करत होत्या ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी, वेगवेगळ्या खेळांच्या संदर्भातली सराव ते त्या ठिकाणी करत होता. मात्र घरची परिस्थिती जेमतेम त्या ठिकाणी होती आणि त्या मुलींची तीव्र इच्छा त्या ठिकाणी होती. ही जेव्हा वर्तमानपत्रामध्ये जेव्हा बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा अनेकांनी मदतीचा ओघ जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतं. आजार व्यक्तीसाठी सुद्धा वर्तमानपत्रामधून जेव्हा जाहिराती किंवा बातम्या प्रसिद्ध होतात तेव्हा तेव्हा सुद्धा एक मदतीचा ओघ जो आहे तो त्या ठिकाणी सुरू होत असतो हे आपल्याला माहिती आहे. याच प्रकारची भूमिका जी आहे ती सोशल मीडियाची सुद्धा आहे. हे जरी वैयक्तिक एक मीडिया म्हणून काम करत असले तरीही काही नैतिक बाजू किंवा जबाबदाऱ्या ही त्या वापरणाऱ्या व्यक्तीवर त्या ठिकाणी अवलंबून असतात. तुम्ही पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळेस काही भडकाऊ विधानं करणं किंवा एखादी अनपेक्षित असणारी गोष्ट जी आहे ती सोशल मीडियावर टाकणं यालाही आता कायद्याच्या माध्यमातून थोडीशी चपराक बसलेली आहे किंवा त्यावर ऑब्जेक्शन आलेले आहे. बऱ्याच वेळेस आपण असंही होतं की तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते. त्यामुळं ही एक जबाबदारी आहे की हे शस्त्र वापरताना आपण किती अंशाने हे पॉझिटिव्हनेस साठी आपण वापरतो किंवा निगेटिव्ह अर्थाने ती वापरतो, हे त्याचं शक्ती स्थान आहेत की ज्या क्षेत्रामध्ये आपण ज्या पद्धतीने वापरू त्याचा तो परिणाम दाखवणारच. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की सोशल मीडिया असो, वर्तमानपत्र असो किंवा त्यामधले काम करणारे जे व्यक्ती असेल यांच्यावर थोडासा दबाव असतो, आपण हे नाकारू शकत नाही. कारण इथे जबाबदारीचं भान आणि लोकांसमोर जाताना आपण किती क्लिअर आणि स्पष्ट गेलं पाहिजे या जबाबदारीतून हे सर्व काम जे आहे त्या ठिकाणी होत असतं. हे शास्त्र यासाठी म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की पूर्वी असं होतं की केवळ बातमीपुरतं वर्तमानपत्र लिमिटेड होतं, मात्र आता असं राहिलेलं नाही. हे एक शास्त्र झालेलं आहे किंवा याची व्याप्ती जी आहे ती खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या शाखेचा अभ्यास हा शास्त्र शुद्ध पद्धतीने केला जातो तेव्हा तो शास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी होतो, तो विचारांचा अभ्यास त्या ठिकाणी होतो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक उपशाखा की ज्या माध्यमातून आपण पत्रकारिता त्या ठिकाणी करू शकतो. आता केवळ बातमी देणं आणि बातमी पुरवणं किंवा एक प्रकारे केवळ त्या बातमीच्या अनुषंगाने काही जाहिराती जमा करणं इथपर्यंतच पत्रकारितेचं काम आता जे आहे ते अवलंबून राहिलेलं नाही. त्याच्याही पुढे तुम्हाला प्रत्यक्षात संवाद, एक प्रकारे इंटरॅक्शन जे आहे त्या इंटरॅक्शन त्या ठिकाणी साधता आलं पाहिजे. तुम्हाला टायपिंग येणं गरजेचं आहे, तुम्हाला बातमी कंपोजिंग करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या अनुषंगाने ही बाब सुद्धा जी आहे त्या ठिकाणी महत्वाची ठरत असते. दुसरा एक महत्वाचा भाग जो आहे त्यामध्ये जी मी अनेक वेळेस चर्चा त्या ठिकाणी करत असतो की एखादी पत्रकारिता ही समाजासाठी अनेक वेळेस उपयोगाची ठरू शकते. जेव्हा आपण एखादा व्यवसाय, धर्म किंवा कर्म म्हणून आपण जेव्हा करतो तेव्हा ही सामाजिक उपयुक्तता सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची ठरू शकते. आता तुम्ही म्हणू शकतात की सर एक प्रकारे याची उपयुक्तता काय असू शकते. बऱ्याच वेळेस एक वर्तमानपत्र समाजाला चांगली दिशा देण्याचं काम बातम्यांच्या माध्यमातून करत असतो. बऱ्याच वेळेस अन्यायाच्या विरोधात ते उभं राहत असतं. एखादा व्यक्ती असो, एखादा समूह असो, एखादा गट असो, त्याच्या बाजूने तो उभे राहून त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडत असतो. जे दीन दलित दुबळे आहेत, ज्यांची क्षमता नाही, अशांची बाजू मांडणं हे सुद्धा एक वर्तमानपत्राचं काम त्या ठिकाणी आहे, ज्या माध्यमातून काहीतरी हितकारक बाबी त्या ठिकाणी घडू शकतात. एक प्रकारे सूचना प्रदान करणं, बातमी प्रदान करणं हे तर एक महत्वाचा भागच आहे. कारण बरेच वेळेस असं होतं की सूचना कोणाला प्रत्येक वेळेस बौद्धिक काहीतरी आहार त्या ठिकाणी लागत असतो आणि आहार लागणं म्हणजे त्याची बौद्धिक भूक जी आहे ती भागवणं अशा अर्थाने तर आपल्याला त्याला सूचना द्यावी लागतात. हे वर्तमानपत्राचं काम आहे. एक प्रकारे सकारात्मक दिशा देणं हे एक वर्तमानपत्राचं काम आहे. बऱ्याच वेळेस नेतृत्व गुण विकसित करणं, नेतृत्व करणं एखाद्या एरियामध्ये, एखाद्या प्रांतामध्ये, एखाद्या देशामध्ये, एखाद्या प्रांतामध्ये, राज्यामध्ये नेतृत्व बरेच अंशी वर्तमानपत्र त्या ठिकाणी करीत असतात. लोकमान्य टिळकांनी सुद्धा पुणे भागामध्ये जेव्हा केसरी सुरू केलं किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये जेव्हा ते केसरी जायला लागलं तेव्हा ते शासनाविरुद्ध लढणारे एक वर्तमानपत्र अशी भूमिका त्या ठिकाणी तयार झाली किंवा त्याचं नेतृत्व हे वर्तमानपत्र करतं असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आजच्या कालावधीमध्ये विचार केला तर अनेक वर्तमानपत्रांवर काही ना काही लेबल लावलेली आहे की ती या विचाराचं नेतृत्व करतात, ती त्या विचाराचं नेतृत्व करतात. मात्र हे नेतृत्व सकारात्मक असावं ही सुद्धा अपेक्षा जी आहे त्या ठिकाणी व्यक्त केली गेलेली आहे. तर प्रेरकची भूमिका, एक प्रकारे इन्स्पिरेशन, काहीतरी प्रेरणा समाजाला देणं गरजेचं आहे, व्यक्तीला देणं गरजेचं आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचे भाग जो आहे तो त्या ठिकाणी राहतो. सूचनेमध्ये अनेक वेळेस एक प्रकारे भूमिका जी आहे ती त्याला बजवावी लागते.
समाजामध्ये सगळे जाती धर्माचे लोक त्यांची संस्कृती जी आहे ती प्रदर्शित करणे, ती दाखवणं हे सुद्धा एक प्रकारे सकारात्मक पत्रकारितेचे जे आहे त्या ठिकाणी त्याचं महत्व त्या ठिकाणी कळतं. खेळ असेल, कला असेल, विज्ञान असेल, काही कृषी असेल, यांच्या सगळ्या ज्या काही माहिती ज्या आहे त्या जनतेपर्यंत पोहोचवणं, त्या संभावना वर्तमानपत्रातून व्यक्त करणं, समाजामध्ये घडणाऱ्या अनेक ज्या घटना आहेत त्या घटना शब्दांमध्ये बंदिस्त करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये योगदान जे आहे ते त्या ठिकाणी वर्तमानपत्राचं राहिलेलं आहे. आता आपण ज्या अर्थाने हे सगळं आपण करतोय, तर त्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती होणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याच वेळेस तुमच्यापैकी कोणी ना कोणी कधी ना कधी भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये आल्यास किंवा काम करणार जर असाल तर तुम्हाला ह्या किमान काही बेसिक गोष्टी त्यामध्ये असणं अपेक्षित आहे. दुसरा मध्ये याच्यामध्ये एक महत्वाचा एक भाग जो आहे, जर आपण वारंवार त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष आपण बऱ्याच वेळेस करत असतो, पत्रकारिता आणि फोटोग्राफी या दोन गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आता गृहीत धरा, जर एखादी चुकीची घटना किंवा प्रसंग ज्यावेळेस आपण सोशल मीडियावर टाकतो, बऱ्याच वेळेस एक फोटो एक व्हिडिओ फार चर्चेला त्या ठिकाणी येत असतो की लहान मुलांना मारतानाचा किंवा त्याला चटके देतानाचा किंवा त्यांच्यावर अन्याय करतानाचा एक अनेक वेळेस व्हिडिओ व्हायरल होत असतो आणि व्हॉट्सअपवर आपण तीव्र प्रतिक्रिया देतो आणि शिवाय द्यायला लागतो, आपण त्याला दूषणे आपण द्यायला लागतो. खरं तर ही चीड का निर्माण होते? कारण आपल्याला अपेक्षित असणारे चित्र जे आहे त्या ठिकाणी ते नकोय, आपल्याला त्याच्या प्रति नकारात्मकतेची भावना निर्माण होते. जसं एखादा व्हिडिओ असेल किंवा एखादी चित्रफित असेल, जर आपली नकारात्मक भावना किंवा तयार होत असेल तर अशा पॉझिटिव्ह असणाऱ्या काही चित्रफिती सुद्धा आहे ज्यातून आपल्याला आनंद मिळतो, आपण हसतो. तर अशा काही फोटो चित्रफित याच्यामध्ये असू शकतात का, त्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी त्या निमित्ताने करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, पत्रकारितेमध्ये फोटो पत्रकारिता जी आहे त्याला खूप महत्व आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? मी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टींची या ठिकाणी चर्चा मुद्दामून करतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक घटना घडलेली होती आणि त्या घटनेमध्ये एक धार्मिक पुस्तकांची काही पानं ती त्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने ती जाळली होती आणि त्याचा काही फोटोज वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. आता प्रसिद्ध झाल्यानंतर साहजिकच समाज मन जे आहे त्यातून एक प्रकारे विदारकता, एक प्रकारे निगेटिव्ह किंवा एक प्रकारे राग त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यावेळेस त्या आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकठिकाणी ती दंगली झाल्या. दंगली कोणालाही परवडणाऱ्या नाहीत, दंगलीची परिभाषा ही विघातक असते, हे सगळं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. मात्र त्या फोटोच्या माध्यमातून जनमानसामध्ये जो संदेश गेला तो संदेश कदाचित निगेटिव्ह असेल, मात्र ते वर्तमानपत्र ही भूमिका त्या ठिकाणी स्टॉप करू शकत होती, विचार करू शकत होती की एखाद्या फोटोनी परिणाम काय होऊ शकतो. तसं आनंदाच्या गोष्टी सुद्धा आहे. बऱ्याच वेळेस आपले सण जे असतात किंवा उत्सव जे असतात त्याचे फोटो खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्ध होत असतात. अनेक राज्यांमधले खानपान असणाऱ्या गोष्टी आपल्याला माहित नसतात, त्याचे फोटो प्रसिद्ध होत असतात. केरळमध्ये एखाद्या असणारी एक आश्चर्यकारक असणारी काही बाब असेल किंवा गोष्ट असेल, चित्र असेल किंवा एखादा व्यक्ती विशेष असणाऱ्या समुदायाची एखादी प्रार्थना असेल, त्या संदर्भातले काही फोटोज आपण प्रसिद्ध करत असतो आणि ते आपण आवडीने पाहत असतो. खरं तर पत्रकारिता कशी असावी या संदर्भातल्या अनेक त्याच्यामध्ये मतमतांतरे आहे. एक मध्यंतरी एक फोटो प्रसिद्ध झालेला होता की एक खारुताई जी आहे ती खारुताई एखाद्या त्या झाडाच्या पानांच्या किंवा त्या वेलीच्या माध्यमातून खाली येते आणि त्याच्या तोंडामध्ये त्या अन्नाचा तुकडा असतो आणि खाली पाण्याच्या प्रवाहामध्ये मुंग्या ज्या आहेत किंवा एक मुंगी जी आहे त्या पाण्याच्या एका पानावरती उभी असते आणि कॅप्शन त्याच्या अन्न तो त्या ठिकाणी सोडतो आणि तो क्लिक त्या ठिकाणी होतो. म्हणजे तुला अन्नाची गरज आहे आणि त्या एवढ्या मोठ्या कष्टातून ते अन्न त्या पानावर त्या ठिकाणी पडतं आणि नंतर त्या मुंग्या ज्या आहेत त्याला खायला लागतात. आता याच्यातून फार मोठी सकारात्मकता निर्माण होऊ शकते की एखाद्या भुकेलेला अन्न देणं, जसं प्राणी किंवा कीटक विचार करतात, तर तो क्लिक त्या ठिकाणी महत्वाचा असतो. कारण बऱ्याच वेळेस तुमच्या 100 ओळीपेक्षा तुमचा एक फोटो जो आहे तो त्या ठिकाणी बऱ्याच अंशी सांगत जात असतो. मध्यंतरी इंदिरा गांधीच्या काळाचा थोडासा आपण विचार केला तर 75 जो काही काळ होतो त्या काळामध्ये एक इमर्जन्सी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि खूप मोठी आंदोलनं त्या ठिकाणी व्हायची. काही थोडेसे अनेक राज्यांमधून वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असायच्या.
एक एक सूचना फोटो संदर्भात, फोटो पत्रकारिते संदर्भात असं एक म्हटलं जातं की एका फोटोग्राफरने असा एक फोटो त्या ठिकाणी घेतलेला होता की ज्या माध्यमातून गृहीत धरा की एखाद्या ठिकाणी एखादी सभा होऊन जाते, त्या सभेच्या वेळेस बऱ्याच वेळेस पोस्टर्स काही लावले जातात आणि ते पोस्टर्स अनेक वेळेस ते खाली पडलेले असतात किंवा ते कचऱ्यामध्ये असतात आणि एक कागद जमा करणाऱ्या किंवा एक भंगार जमा करणाऱ्या आपण म्हणूया काही वेचक व्यक्ती जे आहेत, तर त्यांनी तो कागद उचलला आणि तो कागद उचलल्यानंतर ज्या कागदावर किंवा इंदिरा गांधींचा फोटो त्या ठिकाणी होता तो कागद फाटलेला होता, तो एका सभेचा किंवा एखाद्या बैठकीचा तो फोटो होता जो चिटकवलेला भिंतीला होता आणि तो फोटो घेऊन तो वेचक जो आहे तो त्या डब्यामध्ये किंवा त्याच्या त्या पिशवीमध्ये टाकतो आणि तो फोटो टाकल्यानंतर आणि पिशवीत पडेपर्यंतचा तो क्लिक त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यावेळेस इंडियन एक्सप्रेसमध्ये तो फोटो प्रसिद्ध झाला. त्यावेळेस कुलदीप नायर हे त्या इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते आणि तो इमर्जन्सीमध्ये तो फोटो वापरला नाही त्यांनी, मात्र जेव्हा इमर्जन्सी हटवली त्यावेळेस तो फोटो वापरला आणि कॅप्शन त्यांनी दिलं की इंदिराजी सरकार जे आहे किंवा इंदिरा सरकार जी आहे ती पडली. आता तो कागद त्या पिशवीमध्ये पडत असताना त्या वेचकाने टाकत असताना झालेला फोटो क्लिक, एक फोटो नी ही बातमी ही हिडिंग तयार केली की इंग्रजींचे सरकार पडलं. तर एक फोटोग्राफी तयार करताना किंवा याचा जो अर्थ जो आहे तो अनेकांना तिथं उद्बोधित करत असतो, तिथं माहिती देत असतो. म्हणून मी बऱ्याच वेळेस असं म्हटलं की तुमचे 100 शब्द काही गोष्टी सांगू शकणार नाही, मात्र एक फोटो जो आहे तो बऱ्याच अंशी अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगू शकतो. बऱ्याच वेळेस वाईल्ड फोटोग्राफी जी आहे त्यातले भाव आपण पाहत असतो. खरं तर ह्या पत्रकारितेमध्ये जेव्हा आपण फोटो घेतो तेव्हा बऱ्याच अंश एखाद्या गोष्टीची आपल्याला वाट त्या ठिकाणी पाहावी लागते. एखादा इन्सिडेंट, एखादा अपघात किंवा घडल्यानंतरची परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी सहज मिळू शकते. मात्र तुम्ही चालत आहात आणि अचानकपणे तुमच्या समोर एखादा अपघात किंवा एखादा इन्सिडेंट त्या ठिकाणी घडत आहात, ज्याचा क्षण किंवा त्याचं क्लिक आपल्याला नंतर मिळू शकत नाही आणि ते ताबडतोब आपल्या कॅमेऱ्यामध्ये जर बंदित होत असेल तर त्याचं महत्व त्या ठिकाणी आहे. म्हणून पत्रकारिता करताना किंवा फोटोग्राफी करताना बऱ्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टींचं सुद्धा भान त्या ठिकाणी ठेवावं लागतं. आता प्रश्न असा आहे की ठीक आहे, समजा हे उद्बोधन किंवा ही माहिती आपण देत आहोत, म्हणजे पत्रकार म्हणून जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं एखाद्या वर्तमानपत्राला आपल्याला जॉईन व्हायचंय तर खरंच याच्यामध्ये संधी आहेत का, हा एक भाग आहे. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा विचार जो करताय की याच्यामध्ये संधी आहेत का, तुम्ही इतरही क्षेत्र विचार करा, मग त्याच्यामध्ये संधी आहेत का हा सुद्धा महत्वाचा भाग पडतो. याचा अर्थ असा आहे कॉम्पिटिशन सगळीकडे, तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या कॉम्पिटिशन तिथं आहे, मात्र जो प्रामाणिकपणे काम करेल, जो तिथे खरा डेडिकेट वेळ त्या ठिकाणी देईल, त्याच्यासाठी हे काही नाही. त्यामुळं तुम्हाला जर जॉब ओरिएंटेडचा विचार जर करायचा असेल तर खूप साऱ्या सरकारी वाहिन्या ज्या आहेत त्या वाहिन्यांसाठी असणाऱ्या तुम्ही एखादी डिग्री या माध्यमातून पूर्ण करू शकतात, हा एक महत्वाचा भाग. दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की अनेक खाजगी न्यूज वाहिन्या आहेत, त्या वाहिन्यांमधून तुम्ही काम करू शकतात, एक प्रकारे रोजगार निर्माण करू शकतात, हा एक महत्वाचा भाग. बऱ्याच वेळेस तुम्ही कुठेतरी काहीतरी कामासाठी जॉईन असाल, त्याच्यातून 2 पैसे तुम्ही कमवत असाल, मात्र अनेक वेळेस ते काम करत असताना सुद्धा आपण फ्रीलान्स मुक्त पत्रकार म्हणून काम करू शकतो. कारण मुक्त जे पत्रकारिता जे आहे त्याला सुद्धा खूप मोठा स्कोप जो आहे त्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये बातम्या असेल, जाहिराती असेल किंवा त्या माध्यमातून आपल्याला मिळणारी थोडीशी मिळकत असेल, ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतात. कारण माझ्या समोर असणारे अशा अनेक मुक्त पत्रकार असे आहेत की ज्यांनी खूप सारा जी काही एक स्टेबिलिटी जी आहे ती या माध्यमातून सुद्धा आणलेली आपल्याला दिसून येते. ह्या क्षेत्रामध्ये तर तुम्हाला जायचं असेल या प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून, तर थोडस आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत बेसिक आपल्याला त्याच्या विचारात त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आपण पत्रकार जर आपल्याला व्हायचं असेल किंवा आपल्याला त्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर सगळ्यात एक मोठं काम जे आहे ते तुम्हाला करावं लागेल की तुम्हाला वाचन, तुमची क्षमता जी आहे ती खूप वाढवावी लागणार आहे. तुम्हाला वेगवेगळे पुस्तक जे आहे त्या पुस्तकांचं वाचन त्या ठिकाणी करावं लागणार आहे. पुस्तक असेल, मासिक असेल किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या तुम्हाला क्विक माहिती असणं अपेक्षित आहे किंवा त्या अनुषंगाने ज्या वर्तमानपत्रामध्ये ह्या गोष्टी सगळ्या येतात ते वर्तमानपत्र वाचणं अपेक्षित आहे, त्या बातम्या पाहणं अपेक्षित आहे, समाजात पुढे काय घडतं हे डोळस वृत्तीने अनुभवायचा
प्रकार जो आहे किंवा एक प्रकारे आपण त्याला सराव जो आहे त्याची ऍटिट्यूड किंवा वृत्ती जी आहे ती सुद्धा वाढवणं आपल्याला त्या अनुषंगाने गरजेचं आहे. दुसरा एक महत्वाचा भाग जो आहे की नियमित न्यूज लेखनाचा सराव जो आहे तो बऱ्याच अंशी आपल्याला करणं गरजेचं आहे. बरेच वर्तमानपत्र जे आहे, मोठी ब्रँडची वर्तमानपत्र असेल, छोटी ब्रँडची वर्तमानपत्र असेल, प्रत्येक गोष्ट घटना प्रसंग त्यांची लाईन लेंथ ठरलेली आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं अरे मी 10 ओळी दिले तिने 4च छापल्या, मी 4 ओळी दिले आणि आणखी 10 त्याच्या 10 ओळी केल्या. तुमचं न्यूज व्हॅल्यू कशावर अवलंबून आहे? तुमचं स्ट्रक्चर एखाद्या बातमीचं ठरलंय का? कारण तुम्ही जर बातमीचं न्यूज व्हॅल्यू कमी असेल आणि तुमची अपेक्षा असेल की नाही 3 कॉलम त्या ठिकाणी बातमी तयार कराल तर असं होत नाही. तुमचं न्यूज व्हॅल्यू कशी आहे, त्याचं महत्व कसं आहे, त्याचा समाजावर पडणारा इम्पॅक्ट कसा आहे, त्याचा ऑडियन्स किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. त्यामुळे नियमित जे आहेत न्यूज जे आहेत लेखनाचा सराव त्या ठिकाणी करा. वेगवेगळ्या न्यूज ज्या आहेत त्या न्यूज वेगवेगळ्या गोळा करा. थोडासा प्रॅक्टिस करा. तुम्ही कोणत्या मीडियामध्ये काम करणार आहात, तुम्ही रिटर्न मीडियामध्ये काम करणार आहात, तुम्ही डिजिटल मीडियामध्ये काम करणार आहात, तर त्या अनुषंगाने त्याचा सराव जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. लेखनामध्ये व्याकरणाची चुका होणार नाही या सुद्धा गोष्टी आपण टाळणं गरजेचं आहे. कारण व्याकरण जर चुकलं तर बऱ्याच वेळेस आपली बौद्धिक क्षमता जी आहे अनेक ऑडियन्स कडून ती काढली जाते. त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की व्याकरणाची जी काही बाजू आहे ती सुद्धा त्या ठिकाणी सांभाळणं करणं गरजेचं आहे. व्याकरणाचा अभ्यास तयार करताना किंवा एखादे कॅप्शन किंवा बातमी तयार करताना ती दोनदा वाचणं अपेक्षित आहे. भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. कारण जर भाषेवर प्रभुत्व नसेल तर एक प्रकारे अनेक गोष्टींची अडचण जी आहे त्या ठिकाणी आपल्याला घडू शकते. आपल्यासाठी जास्त अनुभविक असणाऱ्या जी काही पत्रकार जी आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा करा की ते कशा पद्धतीने विचार करतात, काय विचार मांडतात, त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्ञानाची देवाणघेवाण करणं गरजेचं आहे. कारण का की कोणीही परफेक्ट नसतो. त्याच्या बुद्धीच्या त्याच्या विचारांच्या पलीकडे ही जग आहे. ज्या जगामध्ये आपल्याला पोहोचवायचं आहे, ज्या जगामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे, ज्या जगामध्ये आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, असं प्रत्येकाची क्षमता जी आहे त्या अनुषंगाने विकसित करणं गरजेचं आहे. चर्चा करणं, आंतरक्रिया घडवणं, माहिती घेणं, त्यांच्याशी मित्रता वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या फेजकडे किंवा त्या वृत्तीकडे त्या ऍटिट्यूडकडे आपल्याला घेऊन जात असतात. लोकांशी उत्तम पद्धतीने जर संवाद जर साधला तर बऱ्याच अंशी आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला डेव्हलप करायला त्या ठिकाणी मिळत असतात. तर हा सगळा आशय तुमच्या समोर मांडण्याचा उद्देश असा आहे की जे काही आपण पत्रकारिता किंवा रोजगाराच्या संदर्भातला जो काही हा उपयोजन आपण जे केलेलं आहे एक प्रशिक्षणाचा भाग म्हणून, कदाचित अनेक गोष्टी अनभिज्ञ आपल्याला असू शकतात. आपण जायचं कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात केली ना तर आपल्याला आपोआप मार्ग जे आहे ते त्या ठिकाणी शोधायला लागतात. एक चांगली उत्तम करिअर आता ऍज अ मी पण घेते, मी जवळजवळ 2003 पासून पत्रकारिता या क्षेत्रामध्ये काम करतो. मात्र माझं बेसिक काम जे आहे ते वेगळं आहे. मात्र याला मी टच आहे. जसं मी म्हटलं की तुम्ही एखादं काम सांभाळून ह्या गोष्टी करू शकतात. एक प्रकारे खूप नाही, तुम्हाला खूप 100% काही गोष्टींमध्ये यश मिळणार नाही. मतलब जे काही 20% 30% जे आहे ती तुमची स्वतःची प्रतिमा निर्माण करू शकतात. मात्र बऱ्याच अंशी असं होतं की आपण दोन गोष्टी पैसा किंवा स्तरी आपण मिळाल्यानंतर सुद्धा ही एक महत्वाची गोष्ट असते की मला आणखीन किती लोकांपर्यंत, मला किती लोक परिचयाचे आहेत, मला किती लोक ओळखतात, त्या अनुषंगाने सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे की मला 2 समाजातील व्यक्तींनी ओळखावं, माझ्या कामावरून त्याची ओळख व्हावी, हे सुद्धा अपेक्षित आहे. जसं सेलिब्रिटीज चित्रपटाच्या माध्यमातून वृत्तपत्र वाहिन्यामधून काही पत्रकार पुढे येतात, ती नावलौकिक त्या ठिकाणी मिळवतात. कदाचित आपल्या एरियासाठी, आपल्या परिसरासाठी आपण जर याच्यामध्ये डेडिकेट होत असू तर एक प्रकारे आपली ओळख निर्माण करण्यासाठी थोडंसं कष्ट त्या ठिकाणी महत्वाचे आहे. ऑनलाईन प्रशिक्षणाच्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे. त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करून आपली जी काही सकारात्मकताची बाजू जी असेल, बौद्धिक बाजू असेल किंवा इतर काही क्षमतांची बाजू असेल ती समाजापर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करू. मला कल्पना आहे की आजच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी, घटना, प्रसंग आपल्या आजूबाजूला घडतात, खरं तर याला खूप सकारात्मकताचं पत्रकारिता म्हणावं की निगेटिव्ह म्हणावं किंवा पीत पत्रकारिता म्हणावं, कारण प्रत्येक चॅनल कोणत्या ना कोणत्या एका पक्षाची, एका विचारांची बांधील आहे. मग त्यावेळेस आपण म्हणतो की लोकशाहीचा हा चौथा खांब आहे. मग तो कसा टिकेल? तो तेव्हाच टिकेल जेव्हा त्या क्षेत्रामध्ये काम करणारी चांगली माणसं त्या ठिकाणी नियुक्त होतील किंवा येतील. तर हाच एक आशावाद व्यक्त करतो की चांगल्या विचारांची, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींची गरज या क्षेत्राला आहे. कुणीतरी पुढे नेऊन हा वारसा पुढे घेऊन जावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या प्रकल्पासाठी तुम्ही सर्वांनी
ही जी काही माहिती आहे माझ्या माध्यमातून ऐकलेली आहेत, या सगळ्या कालावधी दरम्यान अत्यंत शांततेने ही माहिती ऐकली. तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. मात्र त्यापूर्वी ही जी काही प्रोसेस जी आहे ती संचालनाकडे जे सुयोग हांडे आहेत त्यांच्याकडे मी पोहोचवतो. सुयोग हांडे सर. हा सर, धन्यवाद सर, पण छान मार्गदर्शन केलं. प्रशिक्षणार्थींपैकी कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी आपलं शंका समाधान सर करतील. काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो. हा बोला सर. व्हिडिओ ऑन करा सर. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर कृपया व्हिडिओ ऑन करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. कोण बोलतोय? हॅलो. तुमचा आवाज येतोय सर, प्रश्न विचारा. तुमचा आवाज येतोय सर, प्रश्न विचारा प्लीज. रफिक सर. हाँ सर, एग्जाम्पल एक एक्सीडेंट मेरे सामने अगर हुआ है तो वो डायरेक्टली आपने दे दिया होने के बाद ही दे सकते. यांचा प्रश्न तुम सर ऐकू नाही आला, मोठ्याने बोला जरा. प्रश्न समजला नाही सर, पुन्हा सर एकदा. एक एग्जाम्पल, जैसा एक एक्सीडेंट मेरे सामने हुआ है तो वो डायरेक्टली बातमी अपन दे सकते हैं या कुछ उसकी एफआईआर होने के बाद वो बातमी दे सकते? हा एक महत्वाचा भाग आहे बरं का. एक गोष्ट लक्षात घ्या की एखादा अपघात आपल्या समोर घडलेला आहे. आता तो अपघात घडलेला आहे, त्याचा फोटो घेतला आणि त्याची बातमी आपण देऊ शकतो. मात्र एखादा अपघात घडल्यानंतर हे कोणत्या कलमाखाली हा अपघात नोंदवलेला आहे हा एक भाग, त्याचा तपास कोण करीत आहे हा एक भाग, हा सुद्धा भाग जो आहे तो बातमीचा आहे. कारण आपण शेवटी हे लिहितो की या जे रजिस्टर क्रमांकानुसार हे गुन्ह्याची नोंद झालेली आहे किंवा या अपघाताची नोंद झालेली आहे आणि पुढील तपास हेही करीत आहे. कारण तिथे परिपूर्ण बातमी होती. आणि ज्या वेळेस आपण अपघात एखादा पाहतो, अपघात पाहिल्यानंतर त्याची बातमी त्या ठिकाणी देतो. आता एक गृहीत धरा की समजा 3 वाजता अपघात झालेला आहे आणि तुम्हाला 5 पर्यंत बातमी देणं कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही ही वाट पाहू शकत नाही की रजिस्टर होईल किंवा नोंद होतील आणि त्यानंतर आपण बातमी देऊ. ही कारण ही अपघाताची बातमी आहे. त्यावेळेस तुम्ही अजून अद्याप ही बातमी लिहीपर्यंत गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशन मध्ये झालेली नव्हती हा नामोल्लेख किंवा हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी करू शकतात. मात्र लक्षात घ्या, जर एखादी सेन्सिटिव्ह असेल, जो समाजात वाद निर्माण करणारी असेल, ती महिलाच्या संदर्भात असेल, ती बलात्काराच्या संदर्भात असेल, ती दंगलीच्या संदर्भात असेल, अशा बातम्या शक्यतो नोंद झाल्यानंतरच देणं योग्य राहू शकतं. कारण का की तुम्ही एखादी माहिती बातमी दिल्यानंतर ती बातमी खरी आहे की नाही या संदर्भातले निगेटिव्ह प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समाजामधून उठू शकतात आणि त्या उठल्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला त्याचं उत्तर देणं शक्य नाही. मात्र एखादा कार्यक्रम आहे, एखादा अपघात आहे, एखाद्या व्यक्तीची काही त्या संदर्भातली काही बोलणं आहे, हे मात्र आपण बऱ्याच अंशी गुन्ह्याची नोंद होण्याच्या अगोदर सुद्धा देऊ शकतो. त्या माध्यमातून काही लिगली काही गोष्टी निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे. ओके, पुढे. सर माझा एक राणा प्रश्न पुणे बोलतोय नाशिक रोडवरून. तर आपलं Yes. तुम्ही मार्गदर्शन खूपच छान केलंय, त्यासाठी धन्यवाद. येस, पण थँक्यू मी असं म्हणतो का पत्रकार म्हणजे कोणतं पण न्यूज चॅनल असो किंवा पेपर असो निष्पक्ष असावं, त्यांनी कोणाची बाजू घेऊ नये. मागचे हे Yes, बरोबर. चॅनल किंवा आजचं चॅनल किंवा पेपर हे दडदडीत एखाद्या पक्षाची बाजू घेतात. तर यांच्यावर असं कोणी कारवाई का नाही करत का? तुम्ही एक स्टँड घ्या, डायरेक्ट आपल्याला दिसतंय किंवा वाचतोय आपण का हे ठराविक लोकांचीच बाजू घेतात. तर यांच्यावर असं अंकुश नाही का जे कोणी म्हणजे न्याय व्यवस्था झाली, कोणीतरी तिथं तक्रार करेल तेव्हा कोणीतरी असं त्यांच्यावर हे नाही का ठोस का तुम्ही नाही असं नाही करू शकत? अगदी बरोबर आहे सर. याच्यासाठी ना ऑल इंडिया लेवलवर ही संस्था काम करते. पण माझा प्रश्न असा आहे
की जर त्यांच्यापर्यंत तक्रार पोहोचत असेल तरच त्या तक्रारीची दखल ते घेऊ शकतात, हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की ती एजन्सी, त्यानंतर तो वृत्तपत्र समूह किंवा वृत्तवाहिन्यांचा समूह तो कोणत्या विचाराचा आहे आणि त्या विचाराला संलग्न असणारी जी काही राजसत्ता आहे किंवा न्यायसत्ता असेल तर ती त्याला पूरक आहे का, हा सुद्धा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. कारण एखाद्या विचाराशी पूरक असणे, निगेटिव्ह असणे हे कालांतरापासून ही सिस्टीम चालू आहे. मात्र आपण जेव्हा म्हणतो की एखादं काम करणं हे माझं कर्म आहे, माझं धर्म आहे, ज्या पद्धतीने मी ते इम्प्लिमेंटेशन करतो, तेव्हा एखादी एजन्सी असो, एखादं वर्तमानपत्र असो, स्वतःचं कर्म म्हणून जर एखादं काम करत असेल, कारण पत्रकारिता हा सेवाव्रत जो आहे तो समाजाप्रती आहे आणि समाजालाच एखादी गोष्ट जेव्हा आवडत असेल त्या पद्धतीने आणि तू त्याला सपोर्ट करीत असेल तेव्हा समाजाची खूप मोठी बाजू जी आहे ती निगेटिव्ह अर्थाने ती मांडणं हे खूप मोठं त्या ठिकाणी एक आव्हान उभं राहतं. कारण असं लोकशाहीमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीला सपोर्ट असतो लोकांचा तेव्हा तिची तक्रार कुणी करायची, हे चुकीचं आहे, मान्य आहे. मात्र समाजाने जी स्वीकारलेलं आहे आणि बऱ्याच वेळेस मी असं म्हटलेलं आहे, जगातील कोणताही समूह, जगातील कोणताही गट, जगातील कोणताही धर्म जेव्हा एखाद्या निगेटिव्हच्या बाजूने जेव्हा जातो तेव्हा त्याला त्याची किंमत चुकवावी लागते. मग ती भले एखादी एजन्सी असो, एखादी विचार प्रेरित करणारी एजन्सी असो, वृत्तवाहिनी असो किंवा आणखीन कोणी असो. मात्र लिगलीचा जर आपण विचार केला तर अशा एजन्सीवर देखरेख करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक एजन्सी आहे आणि ती हे पाहत असते की कोणतं वर्तमानपत्र त्यांच्या नैतिक मूल्यांची जबाबदारी सांभाळून काम करतंय की नाही. दुसरं उदाहरण मी घेईल की हिटलरनी जर्मनीमध्ये प्रचंड राष्ट्रवाद निर्माण केला होता त्यांच्या त्या पक्षांच्या माध्यमातून. पण आज परिस्थिती काय, का निर्माण केला, कारण त्याला जनता फॉर होती. मात्र आज अशी परिस्थिती आहे की त्या हिटलरचं, जसं आपल्याकडे आपण महात्मा गांधींचं नाव घेऊ, महात्मा गांधींचं पुस्तकांमध्ये प्रकरण आहे, मात्र जर्मनीमध्ये हिटलरचं एकही प्रकरण विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही. का, त्यांची जनता आज हा विचार करते की त्या काळामध्ये पेरलेला विचार हा जरी त्या तत्कालीन समाजाने स्वीकारलेला असला पण त्याची फळं जी आहे ती आजपर्यंत आपण भोगतोय. म्हणून त्या विचारांचं थारा किंवा त्या विचारांचं व्यक्तिमत्व सुद्धा पुस्तकाच्या अभ्यासक्रमामध्ये नाही. मात्र आपल्याकडे जी सकारात्मक ऊर्जा महात्मा गांधी असेल, नेहरू असेल किंवा वल्लभभाई पटेल असेल किंवा आणखीन इतर काही सुभाषचंद्र बोस यांनी पेरली आणि त्यांच्या पुस्तकांमध्ये नाव आहे, त्यांचा अभ्यास आपण करतो, त्याचं कारणच ते आहे की ज्या माध्यमातून जे विचार आपल्या पेरले जाईल त्याच माध्यमातून आपण स्वीकारायला असू. हा भाग लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला बऱ्याच वेळेस दायित्व कोणाचं कसं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. ओके, पुढे. हॅलो, हा नमस्कार सर, मी उत्तम बबन पवार, राजगुरुनगर खेड. येस नाव. हो, उत्तम बबन पवार, राजगुरुनगर खेड. तर जो पत्रकारिता आपण करत असताना जर समजा चुकून आपल्याकडनं चुकून आपण असं म्हणतोय की हे जे काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातनं म्हणजे चुकून तर होऊ शकत नाही, कारण पत्रकार हा जाणता म्हणजे सगळी माहिती घेऊनच ह्या गोष्टी कराव्या लागतात, बरोबर ना. पण अशी जर माहिती जर गेली तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या म्हणजे IT ऍक्ट नुसार त्याच्यावरती कार्यवाही होऊ शकते ना. येस, ऑफकोर्स सर. हे फक्त वर्तमानपत्रालाच लागू नाहीये, सगळ्याला लागू आहे. कारण 2009 नंतर, सॉरी 2007 नंतर ज्यावेळेस गव्हर्नमेंटच्या लक्षात यायला लागलं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा खूप मोठा भाग जो आहे तो वेगवेगळ्या विचारांच्या आणि प्रकृतींच्या आणि तोडफोड करून त्याचं प्रसारित केलं जातं किंवा ते पाठवलं जातं, असं होतं ना. आता बऱ्याच वेळेस असं होतं बा की मोबाईल तुमचा आहे, तुमच्या मित्रांकडे आहे किंवा एखाद्या फॅमिलीच्या कुटुंबाकडे आहे. थोड्या वेळा आपण असं गृहीत धरूया किंवा एखाद्या मेलचं पासवर्ड तिसऱ्या व्यक्तीला ते माहित आहे. आता तुम्हाला अनावधानाने तुम्हाला माहित नाही, तुम्ही त्या विचारांचे नाही, त्या कृतीचे नाही, मात्र कुणीतरी त्या माध्यमातून स्प्रेड केला एखादा मेसेज, मात्र त्याची नोंद तुमच्यावर होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की तो मोबाईल, तो सिम कार्ड, त्याचा IP ऍड्रेस जो आहे तो तुमचा आहे. त्यामुळे स्वाभाविक तुम्ही असं म्हणू शकत नाही. बऱ्याच वेळेस आपण असं काय करतो की एखादं आपलं सिम हरवल्यानंतर ताबडतोब आपण पोलिसांचा कायदा आहे, तुम्ही ताबडतोब तक्रार नोंदवा. का नोंदवतो आपण? कारण त्या सिमचा जर दुरुपयोग झाला किंवा एखाद्याला धमकी देण्याचा प्रकार त्या माध्यमातून झाला तर ते सगळे येऊ शकते. हा सगळा IT ऍक्ट मधला भाग आहे.
आता राहिली गोष्ट की एखादी बातमी एखादी प्रसिद्ध झाली, चुकून हे झाली, यस ऑफकोर्स ही गोष्ट आहे की एखादी बातमी पुढे पाठवण्याकरिता किंवा एखादा फोटो पुढे पाठवण्याकरता आपल्याला ते 10 वेळेस विचार करणं गरजेचं आहे. आपण का पाठवणं गरजेचं आहे? कारण आपण कायद्याच्या कक्षेमध्ये आहोत. आपण +18 आहोत म्हणजे तुम्हाला जनमानसामध्ये घडणाऱ्या एखाद्या परिणामाची दाहकता तुम्हाला माहिती आहे. चुकीचा संदेश गेला तर त्यांनी काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्याने जर व्हॉइस रेकॉर्डद्वारे एखाद्या संबंधित व्यक्तीला शिव्या पाठवल्या तर तो भांडायला येऊ शकतो याची कल्पना आपल्याला आहे. एखादा मेलचा पासवर्ड थर्ड पार्टीला माहिती आहे आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीने चुकीचं जर प्रोसीड केलं तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे. ह्या सगळ्या ऍक्ट खाली येणाऱ्या ह्या बाबी आहेत. तो फोटो असो किंवा आणखी इतर काही गोष्टी त्या ठिकाणी असल्या तरी त्या IT ऍक्ट खाली येतात, हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. पवार सर, ठीक आहे. ओके सर, थँक्यू. येस ओके. आणखीन अजून कोणाला काही? सर माझा एक प्रश्न होता. येस विचारा सर. आदेश ढोले बोलतोय सर. आदेश ढोले. येस बोला आदेश सर, बोला ना. सर काही न्यूज चॅनेल वाले विशिष्ट पक्षाचीच बाजू घेतात. तर मग समजा आपण बघतोय न्यूज चॅनेल बघतोय तर आपण समजतो का हा न्यूज चॅनेल विशिष्ट पक्षाचीच बाजू घेत आहे, असं का बरं? आता बाजू घेतात याला खूप मोठी कंगोरे आहे. एक तर तो चॅनल स्वतः त्या विचाराचा आहे, नंबर 1. दुसरा एक महत्वाचा भाग आहे की चॅनल चालवण्यासाठी खूप मोठ्या भांडवलाची गरज असते. कदाचित वित्त पुरवठा करणारी खूप मोठी एजन्सी त्या पाठीमागे त्या विचारांच्या माध्यमातून येत असे. शेवटी काय की आपलं अस्तित्व टिकवणं, आपला ऑडियन्स टिकवणं आणि समजा एखाद्या पक्षाची बाजू घेऊन तो एखादा आशय प्रसारित करत असेल असं आपण गृहीत धरलं आणि प्रसारित केल्यानंतर त्याला व्ह्यूज, त्याला ऑडियन्स हा लाखाच्या घरात मिळत असेल तर तो काय करणार? हा एक भाग. उद्या जर आपण एखाद्या खूप मोठ्या प्रमाणात चोरी केली आणि त्या चोरीतला 90% भाग आपण जनतेमध्ये वाटला, एक वेगळं उदाहरण म्हणून, तर त्या चोरीला चोरी गुन्हा म्हणून पाहायचं की एक सकारात्मक कृती म्हणून पाहायचं? हा प्रश्न जसा आपल्या समोर पडला तसं त्या चॅनलकडं किंवा त्या चॅनलचा ऑडियन्स हा लाखाच्या घरात आहे. मग लाखाच्या घरात असल्यानंतर हे गृहीत धरलं जातं की जेव्हा समाज पोखरतो, समाजाला ते आवडायला लागतं, त्या पद्धतीची रेसिपी जी आहे ही रेसिपी चॅनलवाले प्रोसीड करत असतात. हा सायकोलॉजिकल भाग पण आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग आपण आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडत नाही, मग आपण काय म्हणतो की नाही हा चॅनल या पद्धतीने माहिती प्रसारित करतो, या विचारांचं या पक्षांची माहिती देतो. साहजिक आहे ना, देणार का नाही? 3-4 गोष्टीवर ज्या पिलरवर ही सगळी यंत्रणा उभी असते त्याला काय पाहिजे? एक तर भाग भांडवल, एक तर सिस्टीम चालू पाहिजे आणि दुसरं म्हणजे ऑडियन्स पाहिजे. तो ऑडियन्स जर त्याला मिळत असेल तर त्याला दुसरी अडचण काय? म्हणून म्हटलं मी की एखादा समाज, समूह, गट आणि तट जेव्हा एखाद्या चुकीच्या माध्यमातून जेव्हा खूप मोठा ऍक्सेप्टन्स देतो म्हणजे स्वीकारतो, तर त्या समूहाला, त्या गटाला त्याची शिक्षा, त्या नकारार्थी विचारांचं जे काही परिणाम जे आहे ते भोगावे लागतात. ते देश असो, समाज असो, गट असो, कोणताही भाग असो. इव्हन व्यक्तिगत जरी आपण घेतलं तर तोही त्याला नियम जो आहे तो त्याला लागू आहे. आता त्यांना एकाच पक्षाचा विचार म्हणजे मला सांगा, ही जर कॉम्पिटिशन आहे, एखादं नवीन चॅनल तयार झालं ना तर तिने कोणती बाजू घ्यायची? कारण हे गृहीतक मांडलेलं आहे. आता फार पूर्वीचा इतिहास जर ते वाचत बसले तर हे किती अवघड काम आहे त्यांना कळण्यापूर्वी चॅनल बंद व्हायला बसलं. मात्र हे त्यांना ठरवलेलं आहे की एका विचारांना जर बांधील झालं तर आपल्याला अस्तित्व टिकेल. सरळ साधा अर्थ आहे की जंगलचा राजा असा आहे की तुला अन्न पाहिजे का, मग तू अन्न घे, परंतु माझी वाहवा करत पूर्ण जंगलामध्ये फिर की राजा कोण आहे. अशा पद्धतीचा हा भाग आहे. मग इथं व्यक्तिगत विचार हा महत्वाचा पडतो की मी काय स्वीकारावं आणि काय स्वीकारू नये. कारण ही यंत्रणा तुमच्या आजूबाजूच्या परिसर सोडून आता तुमच्या विचारांपर्यंत येऊन पोहोचलेली, म्हणून माणूस डिस्टर्ब होतो.
ठीक आहे सर. धन्यवाद सर. अजून कोणाला काही Yes. प्रश्न विचारायचा आहे? शेवटचे एक 3 मिनिट बाकी आहे. हॅलो हा हॅलो. बोला सर. हा बोला सर. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय सर, येतोय. हा नाव सांगा तुमचं नाव सांगा. हा सर, मी नाशिक मधनं बोलतोय. माझं नाव आहे युसुफ सय्यद. यस सय्यद सर बोला. हा सर, प्रश्न माझा असा होता हम्म. का पत्रकारिता करत असताना, समाजामध्ये वावरत असताना जर आपल्याला कुठे कळलं का या ठिकाणी अन्याय होतोय, हम्म. तर आपल्याकडे असे किती अधिकार असतात? आपण पोलीस स्टेशनला डायरेक्ट साहेबांना भेटून ते विषयी आपण तक्रार नोंदवू शकतो किंवा मग ठाणे अंमलदाराकडे जावं लागतं का त्या गोष्टीसाठी? आपल्याकडे असे Yes. अधिकार कसे असतात त्या प्रकारे? येस नाही, आता असं आहे पहा, समाजामध्ये कोणताही अन्याय घडत असेल, काही अडचण असेल, तर एक प्रकारे एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही ती तक्रार नोंदवू शकता, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. पण पत्रकार म्हणून जर प्रत्येक अन्यायाची वाचा फोडण्यासाठी जर तुम्ही तक्रार करत असेल आणि दिवसातून जर अशा 3 बातम्या देत असेल, तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला, कुटुंबाला आणि व्यवसायाला किती वेळ देणार? एक गोष्टी संदर्भात ठीक आहे की आपण एखादी गोष्ट पोलिसांना सांगितली, आणि ठीक आहे, जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पडताय ना, तेव्हा PSI असेल, ठाणे अंमलदार असेल, त्या बीटमध्ये काम करणारा व्यक्ती असेल, ह्या सगळ्या व्यक्ती तुमच्या परिचयाच्या होऊन जातात. कारण ह्या पोलीस यंत्रणा अशी आहे, त्यांची काम करण्याची सिस्टीम वेगळी आहे आणि आपली काम करण्याची सिस्टीम वेगळी आहे. पत्रकारिता हा शब्दप्रयोग जेव्हा करतो तेव्हा इन्फॉर्मेशन टू ऑडियन्स, पोलिसाच्या अगोदर तिथं पोहोचणारा, पोलिसांच्या अगोदर किंवा इतर यंत्रणेच्या माध्यमातून अगोदर जनतेपर्यंत पोहोचणारा, ही भूमिका आपल्या त्या ठिकाणी आहे. आपली इन्फॉर्मेशन देणं, बातमी देणं, अकस्मात एखादी घटनेचा परिचय ऑडियन्सला करून देणं, वाचकाला तयार करून देणं, इथपर्यंतची जबाबदारी आहे. आणि त्यानंतरची घटना, समजा आपण एखादी कल्पना दिली, बऱ्याच वेळेस असंही होतं की पत्रकार स्वतःही गोत्यात येतात, तुम्हाला कसं माहिती? हाही मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस खूप सावध रीतीने, सकारात्मकतेने, परिस्थिती पाहून, आकलन त्याचं करून ती आपल्याला परिस्थिती पोलिसांसमोर मांडावी लागते. हा महत्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. मी असं म्हणणार नाही की नाही त्यांच्यापासून सुरक्षित अंतरच ठेवा, अशातला भाग नाही. ती यंत्रणा आणि आपण स्वतः बरोबर काम करावे लागतात. पण बऱ्याच वेळेस जर वेगळ्या विचारांची घुसखोरी त्या यंत्रणेमध्ये झाली तर आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो. एवढं मात्र नक्की आहे की जर एखादा अन्याय होत असेल, एखादा अत्याचार होत असेल, एखादी चुकीची गोष्ट होत असेल, तर तुम्ही पोलिसांना कल्पना देऊ शकता. आणि ती कल्पना तुमची तेव्हा स्वीकारार्ह असू शकते जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करणारे काहीतरी रिप्युटेड किंवा चांगलं काम करणारे पत्रकार म्हणून तुमची ओळख असेल, तुम्ही ती ओळख निर्माण केलेली असेल किंवा करू इच्छित असाल, तर तुम्ही या गोष्टीमध्ये रिस्क घेतलेली योग्य, असा माझा प्रामाणिक सल्ला राहील. धन्यवाद सर. यानंतर प्रतीक्षा यांचा एक प्रश्न आहे, पण त्या अगोदर आपला वेळ संपत चाललाय. ओके, बोला. कोण आणखी? नाही, मी अगोदर बोलतो सर आणि त्या प्रश्न विचारतील, आपण शेवट करून घेऊ आणि समजेल. आपलं आजचं व्याख्यान आहे ज्ञानाचा जागर आणि अनुभवाचा सागर अशा पद्धतीत झालं. आपल्याला पत्रकारितेत असलेला अनुभव आणि शिक्षणाचं जे कार्य करत आहात त्यातला असलेला अनुभव याचा एक छान सम्य घालून तुम्ही जे आज व्याख्यान दिलं आणि आपल्याकडील अनुभवावरून आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींचे शंका समाधान आपण करताय, त्याबद्दल मी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो सर. आणि यापुढे आपण या प्रकल्पात सहभागी आहात याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी प्रतीक्षा यांना प्रश्न विचारण्यास सांगतोय. प्रतीक्षा यांना बाथरूम को एक और बार मांग. येस, विचारा मॅडम. प्रतीक्षा मॅडम, आवाज नाही येतो. दुसरं कोणाला विचार